जीवनात पैदना कधी जीवनात पैदना कधी हरलीस तू रमा आदर्श माऊल्या प्रती ठरलीस तू रमा उदंड प्रेम आईचे देऊनिया समाजा कीर्ती रूपान हे ह्या जगी उरली तू रमा खुलते ना बघ ना तू. हॅलो हॅलो चांगल्या कामासाठी माझा माईक देऊन देतो तुम्ही. गरीबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी साथ होती भीमराव होते दिव्याच्या समान अन त्या दिव्याची रमावात होती बाबासाहेब रमाई जेव्हा बाबासाहेबाला सोडून जाते आणि बाबासाहेब एक दिवस विचार करत बसते, खूप दिवस झाले रमाईचं पत्र आलं नाही. माझी रामुता मला पत्र पाठवत असते, काय झालं. बाबासाहेब विसरून जातात की रमाईचं मला पत्र आलं नाही. काय झालं, का रमाईचं पत्र आलं नाही. बाबासाहेब क्षणभरासाठी विसरून जातात की रमाई तर आपल्याला सोडून गेली. बाबासाहेब असा विचार करतात आणि बाबासाहेब काय म्हणतात, लक्ष देऊ नये. कालचे दुःख गहाड केले रमाईने. मनोज राजा गोसावी म्हणतात, कालचे दुःख गहाड केले रमाईने, आम्हा सिंहाचे दहाड केले रमाईने. काल मनोज राजा राई समान होती, पण आज कर्तव्याचा पहाड केला रमाईने. आज कर्तव्याचा पहाड केला रमाईने. दिसत नाही, आज इतिहास लिहिणारी शाही दिसत नाही, अंधार मातला हा काही दिसत नाही. मनोज राजा असतील अनंत स्त्रिया धरेवर, पण
पण मा रमा सारखी आई दिसत नाही, आई दिसत नाही. मारमासारखी आई दिसत नाही. मनोज राजा गोसावी म्हणतात, तुम्ही बुद्ध घ्या, बुद्धाची नजर पाहिजे मला. तुम्ही बुद्ध घ्या, बुद्धाची नजर पाहिजे मला. करुणा आणि मैत्रीचा गजर पाहिजे मला. मनोज राजा कुठलेच ऐश्वर्य नको मला, फक्त रमाईच्या मायेचा पदर पाहिजे मला, पदर पाहिजे मला. रमाईच्या मायेचा पदर पाहिजे मला. सगळ्या माय मावल्यांना माझी विनंती आहे की माझ्या रमाईकडे लक्ष द्या आणि एक एक रमाईचा शब्द नक्की ऐका माझा. कारण बार बार मी इथे बल्लारच्याला येणार नाही आहे. मी असं म्हणत नाही की माझ्यासारखी कोणची गायिका गात नाही, मला काहीच येत नाही. माझ्याहून सुंदर सुंदर गायिका गाणं गातात. पण आईची शपथ, जे अंजली भारती विषय सादर करते ती महाराष्ट्रातली कुठलीही गायिका तुमच्या समोर विषय सादर करणार नाही. म्हणून माझ्या एका एका शब्दाकडे लक्ष द्या. बाबासाहेब रमाईची वाट बघतात की पत्र आलं नाही, तेव्हा बाबासाहेब काय म्हणतात लक्ष देऊन ऐका. रामू मजला, रामू मजला याद येते ग, रामू मजला याद येते ग, कुठे गेलीस तू. रामू मजला याद येते ग, कुठे गेलीस तू. रामू मजला याद येते ग, कुठे गेलीस तू. पत्र नाही, पत्र नाही, नाही चिठी, कुठे गेलीस तू. रामू मजला याद येते ग, कुठे गेलीस तू. रामू मजला याद येते ग, कुठे गेलीस तू. रामू मजला याद येते ग, कुठे गेलीस तू. बाबासाहेब म्हणतात की रामू, मला तुझी याद येते, तुझं पत्र नाही. कोण्या दुनियात गेली रामू तू. अगं मी विदेशात असताना सुद्धा तू मला पत्र पाठवायची. तू कोण्या देशाच्या बाहेर गेली रामू की मला तुझं पत्र सुद्धा नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात, शिक्षणासाठी रामू मी गविदेशी गेलो. आमचे टिक्कू जबल पाजी यांच्याकडून 100 रुपये धन्यवाद. शिक्षणासाठी शिक्षणासाठी रामू मी गविदेशी गेलो. शिक्षणासाठी रामू मी गविदेशी गेलो. आटपून शिक्षण तुला भेटायला मी आलो. आटपून शिक्षण तुला भेटायला मी आलो. तू पण ये ना, तू पण ये ना, तू पण ये ना, परतून या रामू मी व्या
माँ कैसी होती है। विचार करा, त्या माऊलीनं 4 लेकरं आपल्यासाठी मातीत गाळले, एका गोडीसाठी आणि एका इंजेक्शनासाठी तिचे लेकरं मेले। विचार करा तिचा जीव कुठं असेल। आज आम्ही 1 लेकरू पाडताना आमच्या नाकी 9 येते। 9 कोटी लेकराची आई कशी झाली असेल ओ रमाई, जगातलं पहिलं उदाहरण। माँ रमा तेरा दर्जा आसमान से ऊंचा है, वाह वाह। ममता का हिमालय तेरे कद से नीचा है। 9 करोड़ों बच्चे कैसे संभाले माँ रमाई ने अपने आंचल में, ये सवाल आज मैंने मेरे माँ से पूछा है, मेरे माँ से पूछा है। माँ कैसी होती है। मी जेव्हा घराच्या बाहेर येते, सगळ्या पार्टीला विचारा, आई माझी 75-80 वर्षाची आहे, माझ्याच जवळ राहते। निघाच्या वक्ती तिच्याकडून चलणं होत नाही, पाय दुखतात। माँ गेटच्या समोर येऊ नको, पाय भी घसरेल, तरी माझी माँ गाडी जवळ येते। माँ कैसी होती है बाई, लवकर ये जो माँ, तू नसली ना घरी गमत नाही। म्हणून म्हणायचं आहे की चाची बोले चुडी लाना, प्रत्येक काही ना काही फरमाईश करतात। पोरगी म्हणते हे आणजो, मुलगा म्हणते ते आणजो, पण माय कशी असते। चाची बोले चूड़ी लाना, सहेली बोले कंगन लाना, बहन बोले चप्पल लाना तो कोई बोले झुमके लाना। बहन बोले चप्पल लाना तो कोई बोले झुमके लाना। एक मेरी माँ ऐसी है यारो, जो गाड़ी के पास आके मुझे कहती है कि बेटी घर लौट कर जल्दी आना, घर लौट कर जल्दी आना। माँ कैसी होती है। माँ की बराबरी कोई नहीं कर सकता। माँ चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना। चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना। अरे बंटवारे में चाहे ले ले सारी रियासत, माँ मुझे दे दे, इनकार मत करना, इनकार मत करना, इनकार मत करना। मानकर यांच्याकडून 500 रुपये आले आमच्या ताईकडून या रमाईला, आणि दादा म्हणते की तो शेर हे झाला पाहिजे की चाची बोले चूड़ी लाना, सहेली बोले कंगन लाना, बहन बोले चप्पल लाना तो कोई बोले झुमके लाना। एक मेरी माँ ऐसी है यारो, जो गाड़ी के पास आके कहती है कि बेटी घर लौट कर जल्दी आना, घर लौट कर जल्दी आना। माँ कैसी होती है, क्योंकि बुजुर्गों के बनाए हुए साहिबा को मत छोड़ना, बुजुर्गों के बनाए हुए साहिबा को मत छोड़ना। कभी खुशबू के पीछे गुलिस्ता को मत छोड़ना, कहीं ऐसा ना हो जाए कि हाथों से जन्नत निकल जाए। सास बहू के झगड़ों में माँ बाप को कभी मत छोड़ना, माँ बाप को कभी मत छोड़ना। रामू मजला याद येते ग, उठे गेलीस तू। कैसी होती है। एक लहान मुलगा असते आणि आई असते जिचा नवरा कोण्या बिमारीने मरण पावते। त्या आईचा डोळा पूर्ण खोका झालेला असते, पूर्ण फुटलेला असते, तो खूप बेरूप दिसते, खूप भयान दिसते। आई मुलगा म्हणते आई तू ना मला मित्रासमोर बोलत नको जाऊ। एक दिवस मुलगा शाळेत जाते, आईला वाटते माझा मुलगा उपाशी गेला म्हणून बिचारी डब्बा घेऊन मागून जाते शाळेत। ते मुलाला दिसल्यावर मुलगा म्हणते आई तुला मी सांगितलं ना तू माझ्या शाळेत येऊ नको, पूर्ण पोराच्या समोर माझी बेइज्जती करते, सगळे पोरं मला चिडवतात की तुझ्या आईचा डोळा किती खराब आहे। आई म्हणते बाळ तू घरून बगर जेवाचा आला ना, उपाशी आला, माझं मन लागलं नाही, मला असं वाटलं लेकरासाठी 2 चपात्या घेऊन जातो म्हणून आली याच्यानंतर नाही, तू नाराज होऊ नको। आई डब्बा देते आणि घरी जाते।
मुलगा घरी जाते, आईला म्हणते, आई खरं सांगू का, माझा ना इथं जीव खून मुततो, मला शहरात टाक ना आई शिकायला, मला इथं राहूशी वाटत नाही, मला पोरं खूप चिडवतात. आई विचार करते, पहिली वेळा पोरांनी काही म्हटलं नाही, म्हटलं तर लेकरू नाराज होईल, म्हणून गावच्या सरपंचाकडे जाते, दादा मला काही पैसे द्या, माझ्या पोराला शहरात शिकायला टाकतो, हे माझं घर लिहून घ्या आणि मी तुमच्याकडे मरेपर्यंत महिने भरतो, मला पैसे देत राहा माझ्या पोरासाठी. बाई खूप चांगली असते, सरपंच नाही म्हणत नाही, सरपंच पोर पैसे देते, ते पैसे देऊन आई मुलाला शहरामध्ये शिकायला पाठवते आणि मरेपर्यंत महिने भरत बसते. पोरगा लायण्याचा मोठा होते, तिकडेच शिकून नोकरीवर लागते तरी सुद्धा आईला फोन करत नाही, तिकडेच लग्न करते तरी सुद्धा आईला फोन करत नाही, आणि त्यानंतर त्याला एक सुंदर मुलगा होते तरी आईला फोन करत नाही. गावचा मुलगा एक येते, अ काकू तुमच्या मुलाला ना मुलगा झाला, हे बघा फेसबुकवर फोटो टाकला त्याने आणि त्याच्या बायकोचा आणि त्याच्या मुलाचा. माय तो फोटो बघते आणि विचार करते, काही झालं तरी चालेल पण नाताचं तोंड पाहिल्याशिवाय मरायचं नाही, एक तरी वेळा नाताचं तोंड बघायचं. मग त्या पोराला विचारते, जय भीम जय भीम जय भीम बेटा जय. त्या पोराला विचारते, तुला माझ्या मुलाचा पत्ता माहित आहे का? तो मुलगा पत्ता लिहून देते, आई चिठ्ठी घेते, काही आपलं गठोडं बांधून घेते आणि जाते. बराबर घरी जाते, बेल वाजवते, जसं बेल वाजवते मुलगा दार उघडते. आईला वाटते इतक्या वर्षानंतर माझा मुलगा मला बघत आहे तर मुलगा खुश होईल, पण जसा मुलगा आईला बघते, आई तू इथं कशी काय? अगं तुला बघून माझा मुलगा घाबरेल, तू कशी दिसते, माझी बायको काय म्हणेल मला? ते म्हणते, बाळ तुझ्या पाया लागते, तुझ्या दरवाजात मरेपर्यंत येणार नाही, फक्त एकदा नाताचं तोंड बघू दे. अरे नाताचं तोंड नाही बघितलं तर काही नाही बघितलं रे, एकदा मला नाताचं तोंड बघू दे. मुलगा ऐकत नाही, आई तुला बघून माझा मुलगा घाबरेल, तू निघ इथून लवकर, म्हणून आईला धक्का मारून बाहेर काढून देते आणि दार लावून देते. आई घरी येते, काही दिवस निघून जातात. काही दिवसानंतर त्या गावातून जे शिकून मोठे अधिकारी झाले त्यांचा त्या गावामध्ये ते सर लोक सत्कार ठेवतात. याला सुद्धा फोन जाते की तुमचा सत्कार ठेवला, तुम्ही या. हा येते, शाळेत जाते, सत्कार घेते, स्टॉपी घेते आणि नंतर विचार करते की मी जर असाच गेलो, घरी नाही गेलो तर गावचे लोक काय म्हणतील मला, की आईच्या भेटीला नाही गेला, इथं आला तरी, म्हणून चला आलो तर उभ्या उभ्या जाऊन बघून येऊ. म्हणून घरी जाते तर याच्या घराला लॉक लागलं असते. शेजारच्या काकूला म्हणते, काकू तुम्हाला माझी आई दिसली का? ते म्हणते, बाळ बरेच दिवस झाले तुझी आई मला दिसली नाही, पण जाण्याच्या अगोदर मला तिने एक चिठ्ठी दिली होती, त्या चिठ्ठी काय आहे मला माहित नाही बाबा, मी तशीच ठेवली की माझा मुलगा कधी ना कधी येईल तर माझ्या मुलाला हे चिठ्ठी देजो. ही चिठ्ठी तिनं ठेवली, ही चिठ्ठी घे. मुलगा चिठ्ठी घेते आणि चिठ्ठी खोलते, ती चिठ्ठी वाचते, त्यात लिहिलेलं असते, लक्ष देऊन ऐका, त्यात लिहिलेलं असते, बाळ तू जीवनभर माझा तिरस्कार केला, मला वाईट वाटलं नाही रे, तू सगळ्यासमोर माझी बेइज्जती केली, मला वाईट वाटलं नाही. अरे मी जीवनभर त्या सरपंचाचे महिने भरले, माझ्या नवऱ्याची एकच निशाणी होती जुनं घर, ते घर सुद्धा मी तुझ्यासाठी विकलं तरी सुद्धा मला वाईट वाटलं नाही. बाळ तू मला न विचारता लग्न केलं तरी मला वाईट वाटलं नाही, पण खरं सांगू बाळ, ज्या दिवशी तू मला नाताचं तोंड नाही पाहू दिलं ना, त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं रे, खूप वाईट वाटलं, खूप मन रडलं बाळ माझं, ज्या दिवशी तू मला नाताचं तोंड नाही पाहू दिलं. पण एक लक्षात घे बाळ, तू 2 वर्षाचा होता, ज्या डोळ्याचा तू जीवनभर तिरस्कार केला, तू 2 वर्षाचा होता, एका ट्रकच्या ऍक्सिडेंटने तुला गावातून जाता जाता उडवलं, त्याच्यामध्ये तुझा डोळा गेला. माझ्या पोराला कोणी अंधारा म्हणू नये म्हणून मी माझा स्वतःचा डोळा काढून तुला दिला रे, माझा स्वतःचा डोळा काढून मी तुला दिला. आज जे जग बघत आहे ना तू, या आईच्या डोळ्याने जग बघत आहे बाळ, ज्या आईचा तू जीवनभर तिरस्कार केला, हे आईच्या डोळ्याने जग बघत आहे बाळ, तू हे आईच्या डोळ्याने. आई हम दूध खरीदते तो मलाई नहीं आती, हम दूध खरीदते तो मलाई नहीं आती, मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती, मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती, सीती है कपड़े मुझे सिखाने के वास्ते, हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती, मेरे माँ को सिलाई नहीं आती. रामू मजला याद येते कुठे गेलीस, रामू मजला याद येते कुठे गेलीस तू, रामू मजला याद येते
तुझ विन दुःख मेरा मोहे कसा साहू तुझ विन दुःख मेरा मोहे कसा साहू तुझ विन दुःख रामू हे कसा साहू तू नसताना मी कोटी मुले कसा पाहू तू नसताना मी कोटी मुले कसा खायला धावी जय भीमा खायला धावी हे घर माझे मी कसा राहू हाक देता माझ्या हाकेला हाक ना दिलीस तू हाक देता माझ्या हाकेला हाक ना दिलीस तू पत्र नाही नाही चिठी कुठे गेलीस तू रामू मजला याद येते ग कुठे गेलीस तू रामू मजला याद येते ग कुठे गेलीस तू रामू मजला याद येते ग कुठे गेलीस तू माँ कैसी होती है कि माँ से बढ़कर कोई खुदा नहीं होता माँ से बढ़कर कोई खुदा नहीं होता फिर भी कोई जाहिल लड़का उस पे फिदा नहीं होता बुढ़ापे में भले तुम माँ बाप को जुदा कर दो कोई भी बच्चा माँ के दिल से जुदा नहीं होता कोई भी बच्चा माँ के दिल से जुदा नहीं होता माँ कैसी होती है एका म्हातारी आई असते आणि तिचा चष्मा तुटते मुलाला म्हणते बाळ माझा चष्मा तुटला रे तुला मला काही दिसत नाही तेवढा माझा चष्मा बनवून आणून दे बाळ मुलगा म्हणते आई या महिन्यात जरा माझा हात तंग आहे पुढच्या महिन्यात आणन एक महिना निघून जाते पुढच्या महिन्यात पुन्हा म्हणते बाळ मला काही दिसत नाही रे चष्मा विना माझा चष्मा तेवढा बनवून आण तुझ्या मुलांनी फोडला रे बाबू धावता धावता पुन्हा मुलगा म्हणते आई या महिन्यात जरा मी तंगाव माझ्याकडे पैसे नाही सून म्हणते काय गरज आहे तुमच्या आईला कशाला पाहिजे चष्मा काय बघते आई तर खाते एका जागी बसून कशाला चष्मा पाहिजे तेव्हा माय म्हणते की काश मेरा टूटा हुआ चष्मा बना दिया होता बेटा काश मेरा टूटा हुआ चश्मा बना दिया होता बेटा तो मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी काश मेरा टूटा हुआ चश्मा बना दिया होता बेटा तो मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी मुझे कब दुनिया देखने का शौक है मेरे बेटे मैं चश्मा लगा के तेरी सूरत देख सकती थी तेरी सूरत देख सकती थी रामू मजला याद येते ग कुठे गेलीस तू रामू मजला याद येते ग कुठे गेलीस तू रामू मजला याद येते ग कुठे गेलीस तू एक मुलगा लहान असताना 1 वर्षाचा असताना त्याचे वडील एका ऍक्सिडेंट मध्ये मरण पावतात सर्व त्या बाईला म्हणतात की एका पोरावर तू कसं जीवन काढशील तू दुसरं लग्न कर ते म्हणते नाही हाच माझा मुलगा हेच माझं सर्वस्व मी दुसरं लग्न करणार नाही असं पाहता पाहता मुलगा 10-12 वर्षाचा होते गावाच्या शेजारी जत्रा भरते सगळे पोरं जत्रेला जातात हे सुद्धा येते आई सगळे मुलं जत्रेला चालले मी पण जाते ना आई मला पैसे दे ना आई विचार करते पहिली वेळा पोरांना काही मागितलं नाही दिलं तर लेकरू नाराज होईल म्हणून शेजारच्या बाईला म्हणते की मला कसे करून 500 रुपये दे मी 1-1 रुपया तुझा फेडेल 500 रुपये घेऊन येते मुलाला म्हणते बाळ तू ना उद्या जत्रेला जा मी तुझ्याला 500 रुपये देणार आहे मस्त मोठे मोठे आगास पळण्यात बज्जो मा तुला जे खायचं ते खाजो मस्त तुला जिथं बसायचं तिथं बज्जो मा लवकर येजो मा कधी मुलगा सोडून बाळ तू
तुझ्यासाठी मी 500 रुपये आणले, तू उद्या जत्रेला जा. आई मी तुला ना सकाळी टिफिन बनवून देईन, जेवण करतो. 10-12 वर्षाचा झाला मुलगा, तिला कधीच सोडून गेला नाही. पहिली वेळा मुलगा तिला सोडून जात आहे. आनंदाने सकाळी उठली, हे कापू दे, ते कापू दे, कांदे कापू दे. कांदे कापता कापता आईचा चरकन हात कापते चाकवाने, रक्ताची धार लागते. आई विचार करते, जरा हात माझ्या पोराने बघितला तर माझा मुलगा जत्रेला जाणार नाही, म्हणून आई हात लपून ठेवते. एका हातानं कसा बसा त्याला डब्बा करते आणि त्याला डब्बा देते, याटोत बसून देते, हात लपून ठेवते. बाळ याटोनं जाजो, याटोने याजो मा, पैदल जाऊ नको, मस्त मोठ्या मोठ्या आगास पडण्यात बसजो, तुला जे बघायचं आहे ते बघजो मा, पण लवकर येजो मा. आई याटोत बसून देते, मुलगा निघून जाते. पाहता पाहता संध्याकाळ होते. सगळ्यांची मुलं वापस येतात, इचा मुलगा वापस येत नाही. याला विचारते, ओ दादा तुम्हाला माझा मुलगा दिसला का? त्याला विचारते, ओ काका तुम्हाला माझा मुलगा दिसला का? ओ भाऊ माझा मुलगा दिसला का? कोणीच सांगत नाही. जे पोरं जत्रेला गेली त्यांना विचारते, माझं बाळ तुझ्या सोबत आलं होतं? तो म्हणते आम्हाला माहित नाही, आमच्या सोबत आला तिकडून आम्हाला दिसला नाही. जोरात आई वरडते, रे बाळ, अरे 1 वर्षाचा होता तुझा बाप मेला. सगळे लोक माझ्या मागे लागले की तू लग्न कर, पण मी लग्न केलं नाही. मी एकटी तुझ्या भरोश्यावर राहिली आणि आज जर तू मला सोडून गेला तर मी कोणाच्या भरोश्यावर जगू रे? मी कोणासाठी जगू रे? बाळ बाळ तू कुठे गेला? आई इकडे धावते तिकडे धावते. धावता धावता रात्रीचे 11 वाजले. ज्या रस्त्याने गेली याटो गेला त्या रस्त्याने आई धावत जाते की माझं बाळ अजून आलं नाही. भगवंता माझं बाळ कुठे गेलं? धावता धावता अंधारात कोणीच दिसत नाही. पाहतो तर अंधारात तिला कोणाची तरी चाहूल येतो. तिला असं वाटते की कोणीतरी रस्त्याने येत आहे. जशी पाहते तर समोर तिचा मुलगा. आई धावत जाते आणि पोराला मिठी मारते आणि बोलते की बाळ, अरे मी तुला 500 रुपये दिले तरी तू पायी आला मा का? काय झालं? तू याटून जा याटून ये असं म्हटलं होतं, तू पायी का आला? तेव्हा मुलगा आरामात म्हणते, आई तुम्हाला 500 रुपये दिले ना, मी इकडून गेलो ना याटोनी तर रिक्षावाल्याने माझ्याकडून आई 50 रुपये घेतले. मग माझ्याकडे वाचले 450 रुपये. मी ना आई जत्रेमध्ये गेलो आणि एका माणसाला विचारलं की दादा इथं कुठं दवाखाना आहे का? मी आई दवाखान्यात गेलो आणि त्या डॉक्टरला विचारलं. डॉक्टरला सांगितलं की डॉक्टर साहेब माझ्या आईचा हात कापला, माझ्या आईसाठी काहीतरी औषध द्या, माझ्या आईचा हात कापला. त्या डॉक्टरनी आई मला 250 रुपयाची औषध लिहून दिली आणि 200 रुपये फी घेतली. मी 250 रुपयाची औषध आणली आणि 200 रुपये फी दिली. 50 रुपये इकून ऑटोला दिले. माझ्याकडे 1 रुपया वाचला नाही आई, म्हणून तुझ्यासाठी औषध घेऊन मी पायी आलो ग. तुझ्यासाठी औषध घेऊन मी पायी आलो. हे स्वप्न रमाईनं पाहिलं होतं की एक तरी असा 9 कोटी लेकरातून एक तरी असं लेकरू निघेल की माझ्या साहेबाचं नाव चालवेल. पण अफसोस आहे सगळे मनुवाद्याचे हड्ड्यात सगळ्यात जाऊन बसले, एक सुद्धा बापाचं नाव चालवणारा निघाला नाही. अफसोस आहे. शिक्षणासाठी साहिले ग दुःख जीवनी तू माझ्या मुळे. साहिले ग दुःख जीवनी तू माझ्या मुळे. समाजाच्या साठी समाजाच्या साठी अग समाजाच्या साठी गमविले पोटची गोळे. समाजाच्या साठी गमविले पोटची गोळे. कारण या गीताचे कवी माझे मोठे बंधू भाई दीपक मेटांगे. कारण त्यांच्याशिवाय बाकीच्या पण रमाया खूप चांगले लिहितात, पण त्यांची रमाई मला खूप पसंत येते. साहिले ग दुःख जीवनी तू माझ्या मुळे. साहिले ग दुःख जीवनी तू माझ्या मुळे. समाजाच्या साठी विचार करा, 4 लेकरं आमच्यासाठी गमावले. इंदू, राजरत्न, गंगाधर आणि रमेश. 4 लेकरातून एकच वाचला यशवंत. विचार करा त्या माऊलीचं मन कुठं असेल. कशाच नाही कशाने लेकरं मेले? फक्त एका गोडीसाठी आणि एका इंजेक्शनासाठी. राजरत्न मरण पावला. बाबासाहेबाची सभा, राजरत्नाच्या मैत्रीला पैसे नाही तरी बाबासाहेब राजरत्न मरून पडला आणि बाबासाहेब सभेला निघाले. बाबासाहेबाचे मोठे भाऊ बळीराम बोलले, अरे भिवा तुझा लाडका सर्वात आवडीचा मुलगा मरण पावला, तू कुठे निघाला? बाबासाहेब बोलले, दादा
आज माझी परिषद आहे, मला जावं लागेल. माझ्या एका लेकरासाठी मी माझे 9 कोटी लेकर मारू शकत नाही दादा, 9 कोटी लेकर मारू शकत नाही. राजरत्न मेला, मैतीला कपनाला पैसा नाही. रमाईनं आपल्या शेवाचा पदर फाडला, राजरत्नाला त्याच्यामध्ये गुंडलं आणि नेऊन मातीमध्ये दाबलं. किती मोठा त्याग, विचार करा. बाबासाहेब जेव्हा बॅरिस्टर पदवी घेऊन आपल्या मायदेशी आले, सर्व समाज बाबासाहेबांच्या स्वागताला गेला. रमाईला सुद्धा वाटलं आपण सुद्धा स्वागताला जावं, पण रमाईपाशी एक चांगली साडी सुद्धा नेसायला नव्हती. रमाईने विचार केला, रमाईचे मोठे जेठ बळीराम सगळ्यांना नवीन कपडे घेण्यासाठी पैसे दिले की रामू तुझ्यासाठी पण एक चांगली साडी आण. पण रमाईने विचार केला, माझं धनी एवढं मोठं बॅरिस्टर या फाटल्या दरीवर झोपतील का, म्हणून त्या पैशाचा एक पाठ जेवणासाठी धोतर आणि झोपण्यासाठी एक गादी आणली. नंतर विचार करत बसली की फाटकी साडी घालून गेली तर साहेबांची बेइज्जती होईल आणि नाही गेली तर साहेबांचं मन दुखी होईल, काय करू. म्हणून एका कार्यक्रमामध्ये शाहू महाराज आपली पगडी बाबासाहेबाला बक्षीस देतात. ती पगडी रमाईला ठेवलेली दिसते. रमाई ते खोलते, नेसते, तिची साडी बनवते, हाती पंची आरती घेते आणि बाबासाहेबाच्या स्वागताला जाते. कोणाच्या ध्यानी येत नाही, पण बाबासाहेबाच्या ध्यानी येते की मी समाजासाठी एवढं काही करतो, पण माझ्या रमाईची काय दुर्दशा आहे. बाबासाहेब जेव्हा भाषण देतात तेव्हा अक्षरशः बाबासाहेबाच्या डोळ्यात पाणी येते. बाबासाहेब रडतात तेव्हा सर्व समाज म्हणते की बाबासाहेब आमच्यासाठी रडत आहे. पण बाबासाहेब म्हणतात की बांधवांनो, मी आज तुमच्यासाठी रडत नाही, कारण मी तुमच्यासाठी खूप काही केलं. मी आज माझ्या रामूसाठी रडत आहो, कारण माझ्या रामूसाठी. समाजाच्या साठी, समाजाच्या साठी गमविले पोटची गोडे. समाजाच्या साठी गमविले पोटचे गोडे. 3 मुले, 3 मुले, मुलगी हरवून खंडना केलीस तू. आवडीचा साठा साठवून अमर झालीस तू. आवडीचा साठा साठवून अमर झालीस तू. आवडीचा साठा साठवून अमर झालीस तू. यानंतर काही प्रमुख पाहुणे आलेले आहेत, ते 2 मिनिटं आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देणार आहेत, बरोबर ना. हा, हे शेवट गाते रमाईचा. कार्यक्रमात काही प्रमुख पाहुणे आलेले आहेत, 2 मिनिटाचे त्या आपल्याला शुभेच्छा देणार आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं, मी कोण्या पक्षाची नाही आहे, मी कोण्या पक्षाच्या विरोधात, त्या पक्षाच्या विरोधात आहे जो बाबासाहेबांच्या विरोधात आहे, जो संविधानाच्या विरोधात आहे. पण ज्यांनी 50 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष ज्यांनी राज्य केलं, पण संविधानाला ज्यांनी गाठ बोट लावलं नाही, तो पक्ष आमचा आहे. ज्यांनी संविधानाला गाठ बोट लावलं नाही, तो पक्ष आमचा आहे. म्हणून म्हणायचं रमाईचं शेवट गाते, तुझ्या कष्टाने रामू मी गविजयी झालो. तुझ्या कष्टाने रामू मी गविजयी झालो. बॅरिस्टर होऊन या, बॅरिस्टर होऊन परतून आम्ही आलो. बॅरिस्टर होऊन परतून आम्ही आलो. स्वागताला माझ्या पाऊल. जेव्हा रमाई पंचारती घेऊन शाहू महाराजांची पगडी नेसून बाबासाहेबांच्या स्वागताला गेली, तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा बाबासाहेब काय म्हणतात, तुझ्या कष्टाने
रामू मी गविजयी झालो तुझ्या कष्टाने रामी गविजयी झालो. बॅरिस्टर होऊनिया परतुनिया मी आलो बॅरिस्टर हो परतुनिया मी आलो. प्रमुख पाहुणे संतोष सिंह रावत यांच्याकडून मला 500 रुपयाची भेट आलेली आहे. माझा हो स्वागताला माझ्या तुला पाहून मी बनावलो अंजली दीपकाची नाव किनारी राम केलीस तू अंजली दीपक नाव किनारी राम केलीस तू पत्र नाही नाही चिठी कुठे गेलीस तू राम माझला याद येते ग कुठे गेलीस